नमस्कार. रिद्धी वॉइस स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे. नवी दिशा भाग 1. माधवी, प्रियंका आता आउट ऑफ डेंजर आहे. काळजी घ्या तिची. रक्त जास्त गेल्याने अशक्तपणा आला आहे तिला. तिची काळजी घे. ती ना पोलिसांशी धड बोलत आहे की ना काउन्सिलांशी. झोपली आहे आता. तिला मानसिक आधाराची खूप गरज आहे. तू सावर तिला, असे बोलून माधवीची मैत्रीण डॉक्टर सनाबेन तिथून निघून गेली. हिने तिची काळजी घेतली असती तर पोरीचे स्वतःहून मरणाचा घोट घेतला नसता. हिला काय करायचंय पोरीशी? शेवटी वांझवटी ना. जोरातच माधवीच्या सासूबाई बोलल्या. सासूबाईंच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून त्या प्रियंकाकडे गेल्या. अवघ्या 20 वर्षाची प्रियंका मृत्यूशी झगडून परत आली होती. तिच्या हाताला लागलेली ओली जखम बघून माधवीच्या काळजात चर झालं होतं आणि सकाळचा तो प्रसंग तिच्या डोळ्यासमोर आला. प्रियंका, प्रियंका, पिऊ बेटा, दार उघड लवकर. आज रविवार नाही, बुधवार आहे ग. झोपू नकोस, कॉलेजला जायचं आहे ना तुला. उठ ना सोने. माधवी म्हणजे प्रियंकाची काकू तिच्या खोलीचं दार वाजवत होती. एकीकडे तिची खाष्ट सासू नातीकडे बघण्याची तसदी न घेता नेहमीप्रमाणे मोठ्या आवाजात देवाची अभंग गात होती. माधवीचे पती प्रशांत कामानिमित्त बाहेरगावी गेले होते. नेहमीप्रमाणे सकाळी 5 वाजता उठून अभ्यास किंवा कथ्थकचा रियाज करणारी प्रियंका दार उघडत नाही म्हणून तिच्या काकूचा म्हणजेच माधवी पाठारे हिचा जीव कासावीस झाला होता. सध्याच प्रियंकाचं वागणं बघून तिच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. क्षणाचाही विलंब न करता तिने शेजारच्याच नानाभाऊ सावर्डे आणि त्यांच्या पत्नी सौ मालती यांच्या घराकडे धाव घेतली. त्यांच्या घरापाशी जाऊन जोरजोरात दार वाजवू लागला. नानाभाऊ दार उघडून, अरे ताई, बोला की, काय झालं? माधवी म्हणाली. माधवी रडलेल्या आवाजात, अहो भाऊ, पिऊ दार उघडत नाहीये खोलीचं. काल जराशी कणकण होती तिच्या अंगात. या ना जरा. माधवी ताईंचा सूर बघून नाना आणि त्यांचा मुलगाही धावतच माधवीच्या घरी आला. खूप जोर लावून दार उघडले तर प्रियंका रक्ताच्या थारोळ्यात पडलेली होती आणि बाजूला दुधाचा ग्लास फुटलेला अर्धा टेबलावर आणि अर्धा जमिनीवर होता, जो माधवीने रात्री प्रियंकाला दिला होता. प्रियंकाला बघून माधवीला रडूच कोसळले. ती कसलाही विचार न करता नानाभाऊंच्या मदतीने स्वतःच्या कारने पिऊला दवाखान्यात घेऊन आली. काकू, ही घ्या औषधं आणि हे उरलेले 130 रुपये. मोहितच्या म्हणजेच नानाभाऊंच्या मुलाच्या आवाजाने त्यांची तंद्री भंगली. स्वतःला सावरत त्याने डोळ्यातले अश्रू पुसले. तोच मोहित पुन्हा बोलला, काकू, टेन्शन नका घेऊ. पिऊताई बरी होईल लवकरच. काकांचा फोन आला होता मला. ते आता 1 तासात पोहोचतील दवाखान्यात. इतके बोलून मोहित निघून गेला. माधवी कितीतरी वेळ निपचित पडून राहिलेल्या प्रियंकाच्या माथ्यावर हात फिरवत होती. मागून कोणीतरी हात तिच्या खांद्यावर ठेवला आणि तिने लगेच मागे वळून पाहिले तर प्रशांत उभे होते. माधवीचा सकाळपासून दाबून ठेवलेला हुंका बाहेर आला आणि ती प्रशांतला बिलगून ढसाढसा रडायला लागली. प्रशांत तिच्या डोक्यावर हात ठेवत आईकडे दुर्लक्ष करत ती काहीही बरळत असते. माधवी म्हणाली, आईच्या बोलण्याचा त्रास होत नाहीये प्रशांत मला. प्रियंका बघ ना कसं निपचित पडून आहे लेकरू. प्रमोद भाऊजी आणि वैशाली ताईने फारकत घेतली 7 वर्षापूर्वी. मोठा विराज मुलगा म्हणून त्याला चांगल्या ठिकाणी कॉलेजला घातले. हॉस्टेल पण चांगले. आणि माझी पिऊ, तिच्यात नेहमी तिरस्कार केला सगळ्यांनी. आईंनी पण वांजोटी म्हणून मला नेहमी दूषणे दिली. प्रियंकात आणि माझ्या जवळीक येऊ दिली नाही. हट्टाने मी तिला माझ्याकडे घेऊन आले, पण तिला दत्तकही घेऊ शकलो नाही आपण. आणि आता हे सगळं मी नाही सहन करू शकत आता. माझं लेकरू बघा. प्रशांत म्हणाला, माधवी, आई पुढे मी हतबल आहे आणि तू मला शपथ दिली आहेस. आई, तुला माधवी, पिऊ झोपली आहे, उठेल ती. चला डिस्चार्ज कधी मिळते ते बघू आणि तिला ओरडू नका तुम्ही. तिच्या मताप्रमाणे बघूया, प्रशांत म्हणाला. ठीक आहे, तू म्हणशील तसं. प्रशांत प्रमाणे तिच्या डोक्यावर हात ठेवून तिच्या कपाळाचा मुका घेतला आणि तिच्या अंगावरचा पांघरून नीट करून दोघेही वॉर्ड बाहेर आले. आईच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून दोघेही डॉक्टरांकडे गेले. 2 दिवसात डिस्चार्ज मिळाल्यावर प्रशांत आणि माधवी तिला घरी घेऊन जाण्यासाठी खूप खुश असतात. तिघेही अबोल आणि शांत होते. कारमध्ये कोणीच कोणाशी बोलत नव्हतं. घरापुढे गाडी थांबताच माधवी पटकन उतरली आणि घरात शिरली. प्रियंकाला माधवीचं हे रूप जरा विचित्र वाटलं.
तिने प्रश्नार्थक नजरेने काकाकडे पाहिले, पण काकाने डोळ्यांनी तिला शांत बसण्याची खूण केली. ते दोघेही घराजवळ जाताच माधवी ओवाळणीचं ताट घेऊन उभी राहिली. माधवी म्हणाली, माझ्या लेकीला कोणाची नजर लावू नये देवा. आजी म्हणाले, जसं काही लढाई जिंकली आहे. आई बापाच्या संसाराला दृष्ट लावले आधी, आणि आता आमच्या जीवाला घोर. बरं झालं असतं मेली असती तर. प्रशांत म्हणाला, बस झालं आई, तू माझा आणि माधवीचा तिरस्कार करतेस तोपर्यंत ठीक होतं, पण पिऊला एक शब्द बोलेल मी खपवून घेणार नाही. आजी म्हणाली, हो रे बाबा, हे तुझंच आहे. मी काय आश्रित आहे ना तुझ्याकडे आणि तुझ्या बायकोकडे. प्रशांतचा संताप माधवी ओळखून होती. वाद आणखी होऊ नये म्हणून ती प्रशांतला आडवत बोलली. माधवी म्हणाली, प्रशांत, पिऊला तिच्या खोलीत नेता का वर? फार अशक्तपणा आला आहे तिला. मला नेणं जरा जड पडेल. मी तिच्यासाठी काहीतरी खायला घेऊन येते. प्रशांत म्हणाला, ठीक आहे, आणशील तर आम्हा दोघांसाठी आण. मला खूप भूक लागली आहे. चलो पिऊ प्रिन्सेस. प्रशांत प्रियंकाला तिच्या खोलीत घेऊन येतो. जेव्हा 6 वर्षापूर्वी प्रियंका त्यांच्या घरात आली तेव्हा हट्टाने, काका तू आणि काकू खालच्या खोलीत जाऊन झोपा, ही आजपासून माझी खोली, असं बोलून हट्टाने खोली स्वतः बळकावली होती. तिच्या बेडवर बेडशीट टाकताना त्याने पाहिले की पिंक टेडी, जे घेऊन ती काका काकूच्या खोलीत झोपायला यायची, आणि साईड टेबलवर विराजदादा आणि आईबाबांच्या सोबत फोटो फ्रेमच्या जागी त्या तिघांचा फोटो होता. जेव्हा माधवीला दिल्लीत कथ्थकच्या स्पर्धेत 2रे बक्षीस मिळाले होते, सगळे सुरळीत चालू असताना अचानक काय झालं हेच प्रशांतला समजले नाही. त्याने प्रियंकाच्या डोक्यावर हात फिरवला आणि काही विचारणार इतक्यात माधवी खायला घेऊन आली होती. माधवी म्हणाली, पिऊ हे बघ तुझे आवडते इडली सांबार. अहो खा आता दोघं बाप लेक इथेच बसून, मी आईंसोबत खाली जाऊन खाते. प्रशांत म्हणाला, भारी, म्हणजे इडली खाणार आणि आई तुझा जीव पण. काकाच्या विनोदावर प्रियंकाला हसूच आलं. प्रशांत आणि माधवी दोघेही तिला हसताना बघून सुखावले. असे दिवस सरत होते. प्रियंकासाठी काका काकू खूप काही करत होते. तिला आवडतं तसं खाणं, बाहेर फिरणं, सगळं काही. इतक्या दिवसात तिच्या आई वडिलांची काय तिच्या भावानेही तिची चौकशी केली नाही. एके दिवशी रात्री 9:30 वाजता प्रियंका काका काकूकडे जाते. प्रियंका म्हणाली, काका काकू आज तुमच्याजवळ झोपू मी? तुमच्या दोघांच्या मध्ये थोडा वेळ गप्पा मारू हवं तर. मी नंतर निघून जाते. आणि तिच्या हातात तिचा पिंक कलरचा टेडी पण होता. इतके दिवस अबोल असणारी प्रियंका स्वतःहून गप्पा मारायला आली म्हणून तिची काकू खूप खुश होती आणि तिला घट्ट मिठी मारली. दोघांना प्रियंकाच्या मनातील चलबिचल कळत होती, पण प्रियंका जोपर्यंत बोलत नाही तोवर आपण शांत राहून दोघांनी ठरवले होते. क्रमश. उर्वरित कथा पुढील भागात पाहूया.